वार्तांकन रोखठोक बातमी। मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं आर्थिक वर्ष 2025 ते 26 मध्ये तब्बल 469 कोटी 61 लाख रुपयांचा महसूल मिळवत 6.85% वाढ नोंदवली आहे। प्रवासी वाहतूक, मालवाहतूक आणि भाडे व्यतिरिक्त उत्पन्न या सर्व क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे। वाढता महसूल, सुधारलेली सेवा आणि नवीन उपक्रम यामुळे विभागाच्या महसुलात वाढ झाली आहे, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. सुजित मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली। विभागाच्या कामगिरीत प्रवासी महसूल 407 कोटी 95 लाख रुपयांपर्यंत पोहोचत 7.87% वाढला, तर मालवाहतूक महसूल 418 कोटी 18 लाख रुपयांवर जाऊन 6.31% वाढ नोंदवण्यात आली आहे। प्रवासी वाहतुकीतही लक्षणीय वाढ दिसून आली असून 1 कोटी 99 लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करण्यात आली। ही वाढ 8.46% असून सुधारलेल्या सेवा व वाढलेल्या जोडणीमुळे प्रवाशांचा विश्वास वाढत असल्याचं स्पष्ट झालंय। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत सोलापूरच्या एकूण 12 स्थानकांचा विकास सुरू असून सुमारे 330 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। पत्रकार परिषदेस वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक जयदीप प्रदक्षिणे व अन्य रेल्वे अधिकारी उपस्थित होते। मालवाहतुकीत सोलापूर विभागानं वैविध्यपूर्ण कामगिरी करत देशात 5वा क्रमांक पटकावला। पेट्रोलियम पदार्थ, मळी, साखर आणि स्टील यांसारख्या वस्तूंच्या वाहतुकीत वाढ झाली असून साखरेची वाहतूक दक्षिण भारतातील नव्या ठिकाणांपर्यंत विस्तारण्यात आली आहे। मोठ्या प्रमाणात सिमेंट भरण्यामुळे कार्यक्षमता आणि नियोजनातही सुधारणा झाली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।